हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक ट्रॅक. मी प्रेम मिरुणकर. आय टी रिलेटेड जे सगळे तुमचे टॉपिक्स असतील, जे सगळे कन्सेप्ट असतील, ते तुमचं खूप कमी टाइम कन्झ्युम करता मी तुम्हाला ते सगळे टॉपिक्स एक्सप्लेन करेल. ठीक आहे, जास्त टाइम वेस्ट न करता लेट्स मूव्ह ऑन टू द व्हिडिओ. आजचा आपला टॉपिक आहे ओव्हर फिटिंग अँड अंडर फिटिंग. ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे जो मोस्ट कॉमनली विचारला गेला जातो आपल्या एक्झाम्समध्ये. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. आता अंडर फिटिंग. अंडर फिटिंग म्हणजे काय? एखाद्या मॉडेलला आपण अंडर फिटिंग केव्हा म्हणतो? अंडर फिटिंग सिनेरिओ केव्हा क्रिएट होतो? जेव्हा मॉडेल आहे ना खूप सिंपल असतो, खूप लेस कॉम्प्लेक्स असतो, खूप लेस ॲक्युरेट असतो. कसा असतो ॲक्च्युअलमध्ये? विषय कसा आहे, मॉडेल जो आहे ना तो एखाद्या कंप्लीट डेटाला तो नाही घेत, कन्सिडर नाही करत. त्याच्यामुळे काय होतं की तो ट्रेनिंग डेटाला ॲज वेल एज टेस्टिंग डेटाला दोघांकडे त्याचा परफॉर्मन्स एकदम डल असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी ते एक्झाम्पल घेतलंय, देर आर 4 व्हील्स देन इट इज अ कार. आता समजा एखाद्या मॉडेलने लर्न केलं की 4 व्हील्स असतील तर तिला आपण ॲज अन कार म्हणून तिला प्रेडिक्ट करायचं. आता प्रॉब्लेम कुठे क्रिएट झालाय? 4 व्हील्स म्हणजेच ती कारच असली पाहिजे असं तर नाही ना. 4 व्हील्सचे तर खूप सारे ट्रक्स आहेत, काही आहेत, बाईक्स पण आले तर 4 व्हीलर्स टाईपचे निघालेले आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या 4 व्हील्स आहेत, ते कार नसू शकतं ना. तर इथेच अंडर फिटिंगचा एक ड्रॉबॅक आहे की तो खूप लेस ॲक्युरेट आहे, खूप खूप इनॲक्युरेट आहे. तो इनॲक्युरेटच आपण त्याला कन्सिडर करू शकतो. त्याच्यामुळे ना तो खूप पुअरली परफॉर्मन्स देतो, ट्रेनिंग डेटाला पण आणि टेस्टिंग डेटाला पण. ठीक आहे, तसंच ओव्हरफिटिंगमध्ये ओव्हरफिटिंगमध्ये थोडीशी गोष्ट वेगळी होते. ओव्हरफिटिंगमध्ये नेमकं काय होतंय, ओव्हरफिटिंगमध्ये ना मॉडेल इज कॉम्प्लेक्स, इट मेमोरायझेस एव्हरीथिंग. मॉडेल काय करतोय, एखाद्या एन्व्हायरमेंट मधलं आहे ना तो सगळ्या गोष्टी कलेक्ट करतोय. इव्हन नॉइजी डेटा, नको त्या गोष्टी पण तो कन्सिडर करतोय, कॅप्चर करतोय, गेन करतोय आणि स्वतःला ट्रेन करतोय. पण आपल्याला त्या नॉइजी डेटाची तर काहीच गरज नाहीये ना. मग तो टेस्टिंग डेटाला खूप पुअरली परफॉर्म करतोय, पण ट्रेनिंग डेटाला तो बेटर परफॉर्म करतोय. ट्रेनिंग डेटाला त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या. बोलू शकतो आपण, इट इज मोर पॉवरफुल, इट इज मोर ॲडव्हान्स. पण जेव्हा टेस्ट करायला जाऊ तेव्हा तो बऱ्याचशा गोष्टी अशा प्रेडिक्ट करण्याच्या सगळ्या चुकीच्या आहेत. सगळ्या नाही, ऑलमोस्ट तर चुकीच्या आहेत. कारण का त्यांनी नॉइजी डेटा पण कलेक्ट केलाय, नको त्या गोष्टी पण त्यांनी कलेक्ट केल्यात. ते झालं आपलं ओव्हर फिटिंगमध्ये. आता इथे मी एक्झाम्पल दिलंय, लर्निंग एक्झॅक्ट डेटा ऑफ कार. त्याच्यामध्ये काय की कारचं तुम्ही एक्झॅक्ट नॉलेज घ्या, एक्झॅक्ट नॉलेज गेन करा. पण त्याच्यामध्ये अशा नको त्या गोष्टी पण आहेत ज्याची आपल्याला काहीच गरज नाहीये. तर त्याच्यामुळे आपला जो प्रिडिक्शन्स आहे ना, प्रिडिक्शन्स चुकीचा येऊ शकतो किंवा इनॲक्युरेट पण येऊ शकतो. ओव्हरफिटिंगला ओव्हरकम करण्यासाठी ना एक नवीन टर्म इंट्रोड्यूस झालेली आहे, ती म्हणजे एन्सेम्बल लर्निंग. एन्सेम्बल लर्निंगची मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन ती चेक करू शकता. ठीक आहे, तर इथे एक सिंपल काही ग्राफ्स आहेत. ठीक आहे, अंडर फिटिंगचा ग्राफ आहे, ओव्हर फिटिंगचा ग्राफ आहे. हे दोन्ही ग्राफ्स काय रिप्रेझेंट करतात? हे जे सिंपल डॉट डॉट्स आहेत ना, याला आपण ॲज अन डेटा म्हणून कन्सिडर करूयात. आणि आता याच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन जाते. स्ट्रेट लाईन काय रिप्रेझेंट करते की यांनी फक्त एक मायनर डेटा, एक छोटासा डेटा त्यांनी कॅप्चर केलेला आहे, ॲडॅप्ट केलेला आहे. म्हणजे त्यांनी सगळंच नाही ना कॅप्चर केलं. मग त्याची ऑब्व्हियसली ॲक्युरेसी लेवल त्याची कमी असणार, कारण का त्यांनी थोडासाच डेटा घेतला, एकदम मायनरचा डेटा घेतला. इथं डॉट डॉट्स मी टाकलेले ॲज अन डेटा रिप्रेझेंट करतायत ते. तसं ओव्हरफिटिंगमध्ये जेवढे सगळे डॉट होते त्यांनी सगळे कॅप्चर केले, हेच रिप्रेझेंट करतो ओव्हरफिटिंग. दॅट्स इट. हेच होतं अंडर फिटिंग आणि ओव्हर फिटिंगमध्ये. आणि मी जसं म्हटलं, ओव्हर फिटिंगला ओव्हरकम करण्यासाठी एन्सेम्बल लर्निंग ही टर्म इंट्रोड्यूस झालेली आहे आणि त्याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. ठीक आहे, तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. होप सो तुम्हाला ही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नॉलेज गेन करायला भेटलं असेल. जर तुम्हाला काही इश्यूज असतील, काही ट्रबल्स असतील किंवा मी जरी कुठे चुकलो असेल तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट्स सेक्शन बिलो. थँक्यू.